नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 2024ची जी आपली ज्युडिशियल सर्व्हिसची जी आपली एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन येणार होतं ते अजूनही आलेलं नाही आहे. आपण सगळेजण त्याच्यामध्ये आपला सगळ्यांचा सुद्धा संयम तुटत चाललेला आहे. सगळ्या जणांना आता बऱ्याच लोकांच्या त्याच्यामध्ये अभ्यासाची कंटिन्युटीसुद्धा तुटत चाललेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, हे नेहमी आपण तुम्हाला वेळोवेळी असे व्हिडिओ बनवून आपण सांगत असतो. आणि जे काही समजा सुप्रीम कोर्टाचं कुठलं जजमेंट आलं, कुठलं अपडेट वगैरे आलं तर ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. काल मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक औरंगाबाद बेंचचं जजमेंट टाकलेलं होतं. तर ते जजमेंटबद्दल सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला व्हॉट्सअपला मेसेज आले, फोन आले की सर ह्याच्यात नेमकं काय दिलं आहे, काय अपडेट आलं का परीक्षेचं. 2023 आणि 22बद्दलच बोललं आहे त्याच्यामध्ये, 2024चं काय अपडेट आहे का. तर म्हटलं की आपण व्हिडिओ बनवून सविस्तर बनवून सगळ्यांना ते जजमेंट थोडक्यात सांगावं. त्याच्यामध्ये विशिष्ट असं काही दिलेलं नाही आहे. जे मी तुम्हाला मागे पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांनी पिटिशन केलेलं आहे. जे 2023च्या आता इंटरव्ह्यूमध्ये जे लोक क्वालिफाय झालेले नाही आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वालिफाय केलं नाही, पण आम्ही एकदम काठावर आहोत. ठीक आहे, थोडेसे 1-2 मार्क आम्हाला असते तर आम्ही त्या प्रोसेसमध्ये असतो. आणि जे तुम्ही या इंटरव्ह्यूसाठी जे लोक क्वालिफाय केले 2023च्या इंटरव्ह्यूसाठी, यातले 48 लोक असे आहेत जे 2022च्या रिझल्टमध्ये ऑलरेडी त्यांनी JMFCची पोस्ट मिळवलेली आहे. मग आता एखादा विद्यार्थी असं कशासाठी करेल की 2022मध्ये लागलेला आहे, नोकरीवर आहे, आता तो नोकरीला जाईल आणि त्यानंतर सुद्धा त्याला 2023ची नोकरी कशासाठी पाहिजे. साहजिकच आहे, सिनियरिटी जर तुम्ही पाहिलं तर 2022च्या लोकांना सिनियरिटी मिळत असते. त्यामुळे कुणीही 2022चा लागलेला 2023ची पोस्ट घेणार नाही, तो 2022चीच घेईल, जेणेकरून त्याला सिनियरिटी मिळेल, चांगलं त्याच्यामध्ये त्याचं लवकर पुढे प्रमोशनसाठी वगैरे त्याचा विचार केला जाईल. तर असे ह्या 2023मधले जे लोक क्वालिफाय झाले नाहीत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 48 लोकांना 2023च्या इंटरव्ह्यूसाठी जे बोलवलेलं आहे तर ते तुम्ही त्यांना बोलू नका आणि बाकीचे जे 48 लोक आहेत जे आता काठावर आहेत, ठीक आहे, अशा लोकांना तुम्ही त्याच्यामध्ये त्या प्रोसेससाठी बोलवा. आता हे जे आहे हे असंच ते लोक म्हणजे बेसलेस म्हणतात असं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी एक बेसिससुद्धा आहे. आपलं महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस 2008चे जे रूल्स आहेत ह्याच्यामध्ये रूल नंबर 6 सब रूल 1 मध्ये हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जर बोलवत असाल तर अशा वेळेस 1:3चा रेशो त्याच्यामध्ये मेंटेन व्हायला पाहिजे. मी तुम्हाला हे बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की JMFCची परीक्षा असू द्या किंवा बाकी MPSCच्या परीक्षा असू द्या, जेवढे लोक पूर्व परीक्षा देतात त्यातले 1:10 प्रमाणामध्ये लोक मेन्स परीक्षेसाठी क्वालिफाय केले जातात आणि 1:3 प्रमाणामध्ये इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय केले जातात. तर आता ह्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही 1:3चा जो तुमचा रेशो आहे तो रेशो या ठिकाणी भरत नाही आहे. रूल नंबर 6 जो आहे आपल्या महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेसचा 2008च्या रूल्सचा, तर तो कुठेतरी पूर्ण होत नाही आहे. ठीक आहे, आणि हे साहजिक पण आहे. आता ते MPSCने ते करायला पाहिजे. याच्यामुळे काय होतं की क्वालिटीसुद्धा मेंटेन राहते. सर्व्हिसची जी क्वालिटी आहे, आता आपण बऱ्याच वेळेस म्हणतोय की थोडे ज्युडिशियल कॅन्डिडेट जे आहेत ते क्वालिटीचे मिळत नाही आहेत. बरेच लोक म्हणत आहेत की फ्रेशर लोकांना त्याच्यामध्ये घ्यायला नाही पाहिजे. बऱ्याच लोकांचे बरेच वेगवेगळे व्ह्यूज आहेत. ठीक आहे, तर ते असो, ते सुप्रीम कोर्टाने तर ते सांगितलेलंच आहे, त्याच्यावर रिव्ह्यू पिटिशन पण आहे. त्या रिव्ह्यू पिटिशनबद्दल सुद्धा मी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ बनवून माहिती दिलीच. पण इथे एवढंच लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये आता आपल्या बॉम्बे बेंचमध्ये सुद्धा, बॉम्बेच्या मेन जे आपलं हायकोर्टाचं बेंच आहे तिथे सुद्धा त्याच्यामध्ये सेम पिटिशन, हे अशा प्रकारचं पिटिशन पेंडिंग असल्यामुळे कोर्टाने याच्यात वेगळा निर्णय काही दिलेला नाही आहे. कोर्टाने सरळ फक्त नोटिसेस दिलेल्या आहेत की म्हणजे MPSCला वगैरे नोटिसेस दिलेल्या आहे की तुम्हाला काय तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. आणि 18 सप्टेंबर 2025साठी पुढची तारीख ठेवलेली आहे. वेगळं त्याच्यामध्ये काही नाही आहे. याचा आउटकम जर तुम्ही बघितला निर्णयाचा तर कोर्टाने कुठलंही फायनल रिलीफ जे आहे ते या लोकांना सुद्धा दिलेलं नाही आहे. जे काठावर आहेत, इंटरव्ह्यूसाठी त्यांना बोलवलेलं नाही आहे 2023मध्ये, त्या लोकांना सुद्धा काही रिलीफ वगैरे दिलेलं नाही आहे. कोर्टाने फक्त एक नोटीस दिलेली आहे MPSCला की तुमच्या याच्यामध्ये काय म्हणणं आहे वगैरे, नोटीस पाठवून दिलेली आहे. आणि जे कॅन्डिडेट आहेत त्यांना रिलीफ एवढीच किंवा तुमचा इंटरेस्ट, त्यांचा इंटरेस्ट कोर्टाने सांगितले की प्रोटेक्टेड आहे. ऑलरेडी अशा प्रकारची जी प्रोसिडिंग आहे ती प्रिन्सिपल सीट जे आपलं मुंबईचं आहे, ठीक आहे, तिथे पेंडिंग असल्यामुळे आम्ही ते तुमचं ऐकणार आहोत. कोर्ट त्यांना नकार वगैरे काही कोर्टाने दिलेलं नाही आहे. आणि 18 सप्टेंबर 2025ला पुढची हिअरिंग ठेवलेली आहे. आता 18 सप्टेंबरला आपल्याला ॲक्च्युअली लक्षात येईल की कोर्टाने या लोकांना काही रिलीफ दिला का. जर यांना काही रिलीफ त्याच्यामध्ये मिळाला, हे 48 लोकांना जर त्याच्यामध्ये समजा कोर्टाने बाहेर काढलं, तर बाकीचे जे 48 लोक आहेत जे काठावर आहेत, आता इंटरव्ह्यू त्यांना क्वालिफाय होऊ शकले असते, अशा लोकांना परत त्याच्यामध्ये त्या इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय करून घेतलं जाऊ शकतं. आणि ते घेतलं तर चांगलं होईल. चांगले अजून जे इंटरव्ह्यू घेणारं जे पॅनल आहे त्याच्याकडे पण चॉईसेस असतील चांगल्या कॅन्डिडेटच्या.
सध्याच्याला पॅनलने पण एक काही गोष्ट डोक्यामध्ये पक्की ठेवलेली आहे. अगोदर एक काळ असा होता, त्या काळामध्ये समजा 74 ज्युडिशरीच्या JMFCच्या जागा आहेत, तर त्यातले 50च लोक भरायचे, 40 लोक भरायचे आणि बाकीच्या जागा रिकाम्या राहायच्या. पण क्वालिटी कॅन्डिडेट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जागा भरल्या जात नव्हत्या. आता ज्युडिशरीमध्ये व्हॅकन्सी एवढी जास्त झालेली आहे, व्हॅकन्सी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आपण कोर्टामध्ये कंटेम्प्ट पिटिशन वगैरे व्हायला लागलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जे पॅनल आहे ते पॅनल पण काळजी घेते की जेवढ्या जागा आहेत तेवढे तर कॅन्डिडेट त्याच्यामध्ये भरून टाकायचे. ठीक आहे, 190 जागा आपण बघितल्या 2019च्या, 190ला 190 घेतले. त्यांना कुठे काही कॅन्डिडेट कमी जरी वाटले तरी सुद्धा ते घेतले. त्यांच्यामुळे त्याच्यात बरेच लोक असे सुद्धा लागले जे म्हणजे थोडे डिझर्विंग नव्हते. त्यांच्यामुळे कोर्टामध्ये सुद्धा वाद निर्माण झाले. वाद निर्माण झाल्यामुळे फ्रेशर लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये क्रायटेरियाला सुद्धा धक्का पोहोचला. अशा सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, सगळीकडेच तशा गोष्टी झाल्या सगळ्याच ह्याच्यामध्ये. एक वॅकन्सी जर निर्माण करायची असेल तर प्रोसिजर त्याची फार मोठी आहे. सरकारला त्याच्यामध्ये फार विनवणी करून, त्याच्यामध्ये कंटेम्प्ट पिटिशन करून, बऱ्याच गोष्टी करून कुठे एक वॅकन्सी त्याच्यामध्ये क्रिएट केली जाते. आणि ही वॅकन्सी क्रिएट झाल्यानंतर सुद्धा जागा जर 40मधल्या समजा कमीच भरल्या तर त्याच्यामध्ये अजून जास्त ज्युडिशरीचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. त्यामुळे 40ला 40 लोक तर ते घेणारच आहेत. मग घेत असताना चांगल्या चॉईसेस पॅनलला मिळाव्यात म्हणून हे 48 लोक बाजूला सरून नवीन 48 लोक त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलवणे आणि पॅनलकडे चॉईस जर असेल तर त्याच्यामध्ये फार ते अजून जास्त चांगलं होऊ शकतं. ठीक आहे, असो काय शेवटी निर्णय दिले ते कोर्टावर अवलंबून आहे. ते आपल्याला पुढे 18 सप्टेंबर 2025ला आणि तेव्हा त्याच्यातसुद्धा निर्णय जो होईल तो खरा डिपेंड असेल मुंबई जे प्रिन्सिपल सीट आहे आपल्या हायकोर्टाचं मुंबईचं, त्याच्यामध्ये जे बेंचमध्ये जो निर्णय लागेल खरं तर, ठीक आहे, तर त्या प्रिन्सिपल सीटचा जो निर्णय लागेल त्याच्यानुसार बाकीचे बेंच निर्णय आपला त्याच्यामध्ये देतील. ठीक आहे, तर तेव्हाच आपल्याला ते अपडेट कळेल. पण मीनवाईल तुम्हाला जसं मी सांगितलं की आपल्या अभ्यासामधली कंटिन्युटी मेंटेन ठेवा. ठीक आहे, पूर्वपरीक्षेचा अभ्यास करा. पूर्वपरीक्षेचा जर समजा अभ्यास झाला असेल तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करा. मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुद्धा असंही पाहायला गेलं तर वर्ष लागतं. ठीक आहे, तुम्ही सिव्हिल प्रोसिजर कोडचे प्रॉबेबल कोणते मुख्य परीक्षेचे प्रश्न येऊ शकतात, कोणत्या शॉर्ट नोट येऊ शकतात, त्याचं मग उत्तर आपण कसं लिहायचं. ठीक आहे, म्हणजे इंट्रोमध्ये काय लिहायचं, मध्ये मेन बॉडीमध्ये काय लिहायचं, प्रत्येक प्रश्नामध्ये एखादं लँडमार्क जजमेंट आपल्याला कुठलं लिहिता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ठीक आहे, जसं मी काल परवा आपल्या क्लासचं सिलेक्शन झालेला जो तनुज आपला विद्यार्थी आहे तर त्याचं मी तुम्हाला काल एक व्हिडिओ बनवून टाकलेला होता. त्याच्यामध्ये पण त्याने सांगितलं, म्हणजे तुम्हाला सांगितलं की 85+ मार्क मिळवले त्याने क्रिमिनल पेपरमध्ये. ठीक आहे, हे सगळं जे आहे हे सगळं तुम्ही फक्त 3-4 महिन्याच्या तयारीमध्ये तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे, मुख्य परीक्षेची सुद्धा तयारी आपल्याला फार चांगल्या पद्धतीने करावी लागते. ठीक आहे, ते तुम्ही त्याच्यावर थोडासा फोकस करा. बाकी निगेटिव्ह विचार मनामध्ये अजिबात आणू नका. एक गोष्ट कधीही डोक्यात ठेवा, JMFCनं 2022 म्हणजे 21, 22, 23, 24 जे काही सगळे वर्ष आहेत प्रत्येक वर्षाची व्हॅकन्सी तर ते घेतेच. ठीक आहे, असं तुमच्यावर अन्याय असा केलेला नाही आहे की अन्याय फक्त त्या लोकांवर होतं जे लोक एज बार होत आहेत. ठीक आहे, त्यांच्यावर नक्कीच अन्याय होतो असं आपण म्हणायला हरकत नाही. पण जे लोक परीक्षेच्या तयारीमध्ये आहेत त्यांना असा अन्याय नाही किंवा 1 वर्ष परीक्षा झाली नाही, 2 वर्ष परीक्षा झाली नाही म्हणजे जागा चालल्या नाहीत. जागा तर तुमच्या येतच आहेत. ठीक आहे, 2024ची परीक्षा ते लोक घेतील का तर घेतीलच, 2025ची पण घेणारच आहेत. म्हणजे व्हॅकन्सी तर तुमच्या निघायच्या तेवढ्या निघणारच आहेत. ठीक आहे, सिलेक्शनमध्ये फक्त कोणते विद्यार्थी राहणार आहेत ज्यांनी ह्या अशा वेळामध्ये जे खचून गेले नाहीत. ठीक आहे, ज्यांनी आपली तयारी कंटिन्यू ठेवली, पूर्व परीक्षेचा तरी अभ्यास करत राहिले, मुख्य परीक्षेचा तरी करत राहिले, जजमेंट रायटिंगची तरी तयारी करत राहिले. ठीक आहे, एससीवर आपलं हँडरायटिंग तरी इम्प्रूव्ह करत राहिले. त्याच्यामुळे काही ना काही इम्प्रूव्ह करत राहा, पण आपलं निराश वगैरे त्याच्यामध्ये होऊन सगळं काही सोडून वगैरे देऊ नका. ठीक आहे, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. छोटंसं अपडेट होतं. तुमच्या सगळ्यांचे मला बरेच फोन मेसेज वगैरे येत होते, त्यामुळे तुम्हाला ते मी देण्याचा प्रयत्न केला. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा ते पाठवलेलं आहे, तुम्ही ते तिथे सुद्धा त्याच्यामध्ये अपडेट बघू शकता. तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल, ठीक आहे, तर तुम्ही मला तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतोय ह्या नंबरवर तुम्ही मला एक मेसेज करा. आपल्या तुम्हाला एक लिंक मिळेल तुम्हाला तिथे, त्या लिंकवरून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप वगैरे जॉईन करू शकता. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.